नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 इंचाची बाही कटिंग करूया. तर यामध्ये आज आपण 40 साईजची बाही कटिंग करणार आहोत. 6 + 1 इंच 7 इंच इथे मी बाहीची उंची घेतलेली आहे. अर्धा इंच आपल्याला इथे शिलाईसाठी लागेल दंडाकडे आणि अर्धा इंच इथे आपल्याला शोल्डरमध्ये जोडण्यासाठी लागेल. इथे पहा 40 छाती आहे, त्याचा चौथा भाग येतो 10. तर 10 इंच घडी घ्यायची आपल्याला. इथे पहा बाहीची घडी कशी काढायची, तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच. जे काही छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा. जर 1.5 इंच मार्जिन असेल तर आणि 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच, मग किती येणार 10.5 इंच बाहीची घडी येणार. 2 इंच ब्लाऊजमध्ये मार्जिन असेल त्यावेळेस. इथे मी 10 इंच घेते. एक बॉक्स आपला तयार करून झाला आहे. इथून आपलं 10 इंच घेतलेलं आहे. आता इथून आपल्याला डाऊन किती करायचं आहे, 3.5 इंच. आता कुठं 3.5 इंच येते पहा, इथून इथंपर्यंत 3.5 इंच येत आहे. तर आपण इथून एक सरळ लाईन ओढून घेऊया. पहा इथं या पद्धतीने 3.5 इंच मी घेतलेलं आहे. 1.5 इंच मार्जिननुसार कटिंग आहे म्हणून इथे मी 1.5 इंच घेणार आहे. 2 इंच मार्जिन असेल तर आपली बाहीची घडीसुद्धा अशी वाढणार आहे अर्धा इंच पुढे आणि हा पॉईंट तिथेच येणार आहे. इथून एक तिरकी लाईन ओढून घेऊ. बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच इथून ही जी तिरकी लाईन आहे त्याचा असं मी सेंटर करून घेणार आहे. बाहीला जर तुम्हाला परफेक्ट आकार देता येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने बाहीला आकार देऊ शकता. एकदम परफेक्ट असे बाहीचे आकार जमतात. तर ही ट्रिक खूप छान आणि एकदम सोपी आहे पहा बाहीला आकार देण्याची. इथे मी हे 2 इथे समसमानी भाग करून घेतलेले आहेत. आपल्याला हवे आहेत 4 भाग. तर पहा इथून मी हा एका भागाचा सेंटर केला. परत हा दुसरा भाग जो आहे त्याचा सुद्धा असाच सेंटर करायचा आहे. पहा इथे या पद्धतीने. तर समसमान आपले 4 भाग तयार होतात. तर इथून अर्धा इंच खाली घ्यायचं, हा अर्धा इंच वरती पॉईंट घ्यायचा आहे आणि हा सुद्धा अर्धा इंच वरती पॉईंट घ्यायचा आहे. एक अंदाज नसेल तुम्हाला तर तुम्ही टेपने सुद्धा मोजून अशा प्रकारे पहा अर्धा इंच आणि इथंही असा अर्धा इंच. पहा इथे आला हा पॉईंट. या पद्धतीने मोजून सुद्धा तुम्ही हे पॉईंट जे आहे ते घेऊ शकता. आकार देताना हा पहिला 1 इंच जे आपण घेतलेला आहे तिथून स्टार्ट करायचं आहे. पहिल्या पॉईंटवर येऊन सेंटरवरती असा आकार आणायचा आहे हळूहळू आणि परत हा आकार जो आहे तो असा इथून या पद्धतीने पहा तयार करायचा आहे. हा झाला आपला पानाचा आकार तयार. आता इथे एक पाव इंचावरती पॉईंट, इथे एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा आणि इथून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतं, इथे जे तुमचा घोळ येतो तो घोळ येत नाही. का? कारण पहा आपण हे आकार जे आहेत ते असे आतल्या आत दिलेले आहेत, असे बाहेरून खूप असे आकार दिलेले नाही. आणखीन एक कारण म्हणजे कोणी काय करतं, डायरेक्ट पहा हा आकार जो आहे तो असा या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आणतं. त्यामुळे सुद्धा इथे तुमचे जोड वर खाली होतात आणि इथं जो हा कपडा राहतोय याचा घोळ येण्याला सुरुवात होते किंवा येतो पहा घोळ. तर त्यासाठी ही पद्धत जी आहे ती वापरायची. हा आकार आपण इथल्या इथे पहा या लाईनवरती आणून जोडल्यामुळे घोळ येत नाही, कपडा एक्स्ट्रा राहत नाही, त्यामुळे फुगासुद्धा येत नाही. पहा आता इथे दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर घेणार आहे इथे मी 7.5 इंच. इथून 7.5 इंच आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे 1.5 इंच मार्जिन आहे
म्हणून इथे सुद्धा मी हे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. इथेही मी 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथे अर्धा इंच एक पॉईंट घेऊन हा पॉईंट जो आहे तो असा डाऊन करायचा. यामुळे सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही किंवा बाहीमध्ये घोळ येत नाही. तर आणि बाही जोडताना सुद्धा काय होतं, एकदम परफेक्ट अशी जोडली जाते. पहा, जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो, बॅक पार्ट कटिंग करतो, त्यावेळेस आपण अर्धा इंच नेहमी डाऊन करतो. त्यामुळे इथे सुद्धा डाऊन करायचं आहे अर्धा इंच. त्यामुळे आकार मॅच होतात परफेक्ट आणि फिटिंगचे पॉईंटसुद्धा मॅच होतात. पहा, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करा. एकदम सोपी पद्धत आहे. वेगवेगळ्या साईजनुसार मी वेगवेगळ्या बाहींचं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.